अहमदनगरमधले एक दाम्पत्य होतं. ते स्वामींच्या दर्शनासाठी आले होते. स्वामींच्या दर्शनासाठी ते आले आणि त्यांनी स्वामींना म्हणजे त्यांनी प्रार्थना केली, की आम्हाला अन्नदान करायचं आहे. तर तुम्ही देखील यावं अशी आमची इच्छा आहे आणि तुम्ही देखील उपस्थित राहिलात तर आम्हाला आनंद होईल. स्वामी त्यांना म्हणाले, की इतर लोक जेवले, इतरांचं पोट भरलं, की आमचं पोट भरतं. अच्छा. तुम्ही उगाच माती चिवडत बसू नका. तर आता स्वामींची लीला त्यांना माहिती. आपल्याला या शब्दांचा काय अर्थ कळत नाहीत. असं ते म्हणाले. त्यानंतर मग त्यांनी ते जेवण बनवायला सुरुवात केली. हे सगळे त्यांनी जेवण बनवायला सुरुवात केली. तिथे मग लोक यायला लागले, जेवण करत होते. त्यावेळेला मग त्यांना लक्षात आलं, की आता जेवण आता संपत आलंय. लोक पण आता जेवण करून तृप्तीचे ढेकर देऊन चाललेले आहेत सगळे. सगळ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. तितक्यात काय झालं, त्यांनी 3 ताटं वाढवून ठेवली बाजूला स्वतःसाठी. 2 ताटं दाम्पत्यांनी स्वतःसाठी ठेवले. 1 ताट स्वामींसाठी ठेवलं. तितक्यात तिकडे 2 ब्राह्मण आले. ते म्हणाले, आम्हाला प्रचंड भूक लागली, तर आम्हाला तुम्ही अन्न देऊ शकता का? त्यांनी स्वामींची इच्छा समजून त्यांना ती स्वतःची 2 ताटं त्या ब्राह्मणांना दिली. त्यांनी ते अन्न ग्रहण केलंच. त्यांना अजून भूक लागली होती म्हणून त्यांनी स्वामींच्या वाट्याचं ताट देखील त्यांनाच दिलं आणि ते त्यांनी घेतलं. ब्राह्मणांनी ते ग्रहण केलं. ते निघून गेले, आशीर्वाद देऊन निघून गेले. मग त्यांच्या मनात एक गिल्टी फिलिंग आलं होतं, की आपण म्हणजे स्वामींच्या वाट्याचं ताट देखील त्यांना दिलं आणि मग आपण स्वामींना आता काहीच दिलं नाही, तर आपण काय करायचं? मग ते दोघेही स्वामींच्या समक्ष शेजारी जाऊन बसले, मान खाली घेऊन, कारण त्यांना वाईट वाटत होतं. स्वामींना लक्षात आलं, स्वामी बऱ्याचशा लीला अशाच आहेत, की स्वामी नजर रोखून बोलतातच, पण काही ठिकाणी ते नजर रोखूनही नाही, इकडे तिकडे त्यांच्या लीला चालू असताना आपल्याशी बोलत असतात आणि ज्याचं त्याला बरोबर कळतं. सेम तसाच हा भाग आहे, की स्वामी असे दुसरीकडे बघत होते आणि म्हणाले, सुरुवातच लगेच त्यांनी अशी केली. कडबोळ्या छान झाल्या होत्या, कोशिंबीर छान झाली होती, भाजी कशी झाली होती किंवा खीर कशी झाली होती, पुरणपोळ्या कशा होत्या, या सगळ्याचा उल्लेख, काय कमी झालं, काय जास्त झालं, या सगळ्याचा उल्लेख स्वामींनी केला आणि मग त्यांच्या समक्ष स्वामींनी ढेकर दिली आणि मग हे बघून त्या दोघे दाम्पत्यांना आनंद झाला. तेव्हा स्वामी म्हणाले, की सांगितलं होतं, सगळ्यांचं पोट भरलं की आमचं पोट भरतं. तर तुमची इच्छाच असेल तर एक काम करा, की तुम्ही घरात जिकडे आता तुम्ही राहताय तिथे जा, तिकडे कोनाड्यामध्ये भजीचं ताट ठेवलंय, ते घेऊन या. ते म्हणतात, तसं काही नाहीये, आम्ही काही ठेवलेलं नाहीये. पण स्वामी म्हणतात, की तुम्ही जा, मी सांगतोय ना, जा. मग ते त्यांना तिकडे घरी गेल्यानंतर त्या एका कोनाड्यामध्ये भजीचं ताट सापडतं, ते घेऊन येतात. स्वामी त्याचा स्वीकार करतात आणि ते स्वतः ग्रहण करतात. म्हणजे भक्तांचं मन राखण्यासाठी पण स्वामी स्वतः ते कसे ग्रहण करतात, त्याचा हा एक म्हणजे काय भाग म्हणू आपण. ह्या सगळ्या म्हणजे आपण कसा एक उल्लेख असा म्हणू शकतो, की स्वामींनी अन्न स्वतः ते ग्रहण केलं नाही, पण त्या अन्नदानाच्या ह्या प्रसंगी ते उपस्थित राहिले आणि इतरांनी अन्न ग्रहण केलं आणि त्यांचं कसं पोट भरू शकतं. तर या सगळ्यामधनं ना मला म्हणजे मी माझं एक मत मांडतो. शिवस्तुती तुम्ही ऐकली असेल, कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणेंद्र माथा मुकुटी जराळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ विना शंभू मज कोण तारी. ह्याच्यामध्ये एक उल्लेख येतो, सर्वांतरी व्यापक जो नियंता, तो प्राणलिंगा जवळी महंता, अंती उमाते गिरिरूपधारी, तुझ विण शंभू मज कोण तारी. तर यातला हा सुरुवातीचा जो भाग आहे, सर्वांतरी व्यापक जो नियंता, सर्वांचं अंतर ज्याने व्यापलेला आहे तो नियंता. म्हणजे ते आपले श्री स्वामी समर्थ आहेत, की जे इतरांचं पोट भरलं तरीही त्यांचं कसं पोट भरतं, त्याचं हे त्यांनी साक्ष दिली.